रिक्षा मीटर तपासणीपासून 15 सप्टेंबरची मुदत, नियमांचे उल्लंघन केले तर 2,000 रुपये दंड. शिवरायांचा पुतळा पाडला की पडला, प्रकाश आंबेडकरांचा सवाल. म्हणाले मोदींनी माफी मागितली पण फडणवीसांनी नाही. मुंबईत भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू, तर जखमींना तातडीने केले रुग्णालयात दाखल. UPI मुळे आर्थिक क्षेत्रात क्रांती, तसे शिक्षणात होणे गरजेचे. कानिटकर. भारतीय विद्यापीठात आंतरराष्ट्रीय सिम्युलेशन परिषदेचे उद्घाटन. महायुती विरोधात दंगल का होत नाही, चंद्रकांत खैरे म्हणाले देशात कुठेही महापुरुषांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्यास दंगली होतात. महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात अक्षरशः थैमान. पुरात अडकलेल्या मुलांसाठी आमदार बांगरांसह पोलीस अधीक्षक सरसावले. रेस्क्यू पथकाच्या माध्यमातून चौघांना सुखरूप बाहेर काढले. मुस्लिम कलाकारांनी साकारला हसपनीस बखल मंडळाचा गजमहल. स्वातंत्र्य दिन चळवळीचे केंद्र असलेले शनिवार पेठेतील हसपनीस बखल गणेशोत्सव मंडळाचे 131वे वर्ष. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दौरा टळला, मोर्शी बस स्थानकाचा कार्यरंभही रद्द. RSS संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत समन्वयक बैठक संपन्न. संघ शताब्दी निमित्त पंचपरिवर्तनाचे नियोजन व अंमलबजावणीवर विस्ताराने चर्चा. 1.5 वर्षांनंतर भरलेल्या विद्वत्तेचा बैठकीचा अजेंडा 6,000 पानांचा. कामकाज तहकूब 3 सप्टेंबर पासून पुन्हा होणार सुरू. समानता स्थापित करणे हेच मोठे आव्हान, पी साईनाथ म्हणाले समाजात मोठ्या प्रमाणात विषमतेची दरी. मंगरुळपीर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, नदी नाल्यांना पूर, काही तास वाहतूक खोळंबली. स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांना स्वयंसेवकासाठी महिला सुरक्षित स्वयंसेवक परीक्षण. महिला सुरक्षित कार्यक्रम राबवण्यासाठी डॉक्टर नीलम गोरे यांचे महिलांना मार्गदर्शन. डॉक्टर प्रभा अंत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने देवकी पंडित सन्मानित. विज्ञान तंत्राबरोबरच कलाकारांचे शिक्षण देणारी संयुक्त प्रणाली असावी. 10 सप्टेंबर पर्यंत महायुतीचे जागा वाटप पूर्ण होईल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. निवडणुकीत महाविकास आघाडीला जनताच लोढे मारणार, सीएम शिंदे म्हणाले शिवराय आमच्या अस्मितेचा विषय, पण विरोधकांचे राजकारण दुर्दैवी. नाशिक डहाणू रेल्वे मार्गाचा सर्वेक्षणास केंद्राची मंजुरी, धार्मिक स्थळांना सहज पोहोचता येणार. पुण्यातील दौंडवर राष्ट्रवादीचा दावा, जागा वाटपावरून महायुतीत अंतर्गत वाद उघडकीस. अजित पवारांचा थेट शिंदे आणि फडणवीस यांना इशारा, वादग्रस्त विधाने थांबली नाहीत तर आमच्याही कार्यकर्त्यांना आवडता येणार नाही. खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा मारतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. महाविकास आघाडीने जगभरातील शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे, नागपुरात बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर पलटवार. पुण्यात महायुतीचे आंदोलन, महाविकास आघाडी पुरुषांच्या आवडून राजकारण करत आहे, अनुप मोरे यांचे विधान. मवियाचं जोडे मारो आंदोलन, महाराष्ट्र शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही, उद्धव ठाकरे. हिंगोलीत पावसाचा हाहाकार, शहरात अनेक ठिकाणी घरात शिरले पाणी, पालिका प्रशासनाकडून 200 पेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर.
छत्रपती शाहू महाराज सरकारवर कडाडले. पुतळ्याच्या घटनेनं महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील लोक देखील संतप्त. आम्ही फक्त जोडे मारो आंदोलन करतोय. शिवरायांचा काळ असता तर कडेलोट झाला असता. संजय राऊत यांचे विधान. टाकळी मिया ग्रामसभेत सदस्यांचा आसन व्यवस्थेवरील खर्चावरून राडा. ग्रामस्थांनी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरले दारेवर. नितेश कुमार बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत, राकेश कुमार तिरंदाजीच्या उपांत्य फेरीत तर अवनी सिद्धार्थ नेमबाजीच्या पात्रातून फेरी बाहेर. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲडगोवा यांच्या वतीने राज्यस्तरीय वकील न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपण्याचे दायित्व. न्यायाधीशांसह वकील व सत्ताधाऱ्यांवर अभयोग. इतर सेवानिवृत्त हा स्वल्पविराम. गोवेकरांनी सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे. मुरलीधर मोहोळ यांचे विधान. राष्ट्रपती म्हणाल्या, प्रलंबित खटले हे न्यायव्यवस्थेसाठी मोठे आव्हान. बलात्कार सारख्या प्रकरणांमध्ये तात्काळ न्याय मिळत नाही तेव्हा लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. लोकनेत्यास विधिमंडळाने दिली कामकाजाची पावती. स्वर्गीय विनायकराव मेटे यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार जाहीर. कोलकाता रेप हत्या आरोपी म्हणाला, चुकून सेमिनार हॉलमध्ये गेलो. पॉलिग्राफी टेस्ट मध्ये म्हटले डॉक्टरांचा मृतदेह पडलेला होता. घाबरून पळताना ब्लूटूथ डिव्हाइस खाली पडले. एअर इंडियाने ऑटी रूट्सला दिले तुटलेली सीट. पत्रावरही स्वाक्षरी. विमानाला 1.5 तास उशीर नंतर माजी क्रिकेटपटूची माफी मागितली. नेमबाज रुबिनाने पॅरिस ऑलिम्पिक मधून कांस्य पदक जिंकले. भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली. पॅरा शटलर सुदांक कदम सेमीफायनल मध्ये पोहोचला. आप नगरसेवक म्हणाले, भाजपच्या लोकांनी माझे अपहरण केले, मुख्यालयात नेले. ईडी सीबीआय प्रकरणात गोवण्याची धमकी दिली. पोलीस तक्रारीनंतर सोडले. पाकिस्तानमध्ये मंकी पॉक्सचा 5वा रुग्ण आढळला. सौदी अरेबियाहून परतला होता. मंकी पॉक्स चाचणीसाठी RT-PCR किट भारतात विकसित. युक्रेनला रशियात आणखी घुसून हल्ला करायचा आहे. अमेरिकेकडून मदत मागितल्यावर झेलेन्स्की म्हणाले, आम्ही त्यांच्या लष्करी तळावर हल्ला केला तरच युद्ध थांबेल. बांगलादेशात आता विद्यार्थी राजकारणावर बंदी लादणार. घटना बदलणार. 33% महिला आरक्षणावर संपणार.